विमानाने बेड्या घालून परत पाठवलेले भारतीय अनधिकृत घुसखोर आणि त्यातील बहुसंख्य गुजराती असण्याच्या निमित्ताने हा विषय. स्थलांतर कुठून कुठे होतं? पक्षी व प्राणी ऋतुमानानुसार किंवा इतर परिस्थितीत अन्न मिळण्याची व जगण्यासाठी अनुकूल वातावरण असण्याची शक्यता अधिक चांगली असणाऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. मानवाचं सुद्धा स्थलांतर आत्ता आहे त्यापेक्षा अधिक प्रगत, श्रीमंत किंवा समृद्ध प्रदेशाकडे होत असते. मायग्रेशन किंवा स्थलांतर करणाऱ्या नागरिकांची महत्त्वाची कारणं असतात. 1. युद्ध किंवा तत्सम अस्थिर परिस्थितीला त्रासून. 2. आहोत त्यापेक्षा अधिक समृद्ध प्रदेशात जाणे. आणि 3. आर्थिक उत्पन्नासाठी. भारताबाहेर होणारं स्थलांतर प्रचंड प्रमाणात वाढले. भारतीयांसाठी स्थलांतर करण्यास अमेरिका हा प्रथम पसंतीचा देश. अमेरिकेत किंवा जगात इतरत्र कुठेही स्थलांतर करण्यासाठी असणारी एक कायदेशीर पद्धत किंवा प्रोसेस असते. परंतु जे व्यक्ती त्यात पात्र नसतात त्यांचं काय? मग ते बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करतात. यामध्ये प्रचंड मोठा धोका असतो. अनेक वेळा जीव गमवावा लागतो. युद्धग्रस्त सिरियामधून युरोपमध्ये लहान होड्यांमधून पोहत अगदी टँकरमधून स्थलांतर करत असताना अनेकांचा मृत्यू झाला. या बातम्या आपण अनेकदा बघितल्या आहेत, वाचल्या आहेत. तसेच भारतातून मेक्सिको मार्गे स्थलांतर करताना पकडलेल्यांच्या संख्येत प्रचंड वाढ दिसली. नोव्हेंबर 22 पासून सप्टेंबर 23 पर्यंत 11 महिन्यात 96,917 भारतीयांना अमेरिकेत गैरमार्गाने घुसताना पकडलं. हे फक्त पकडलं गेलेले आहेत. घुसलेल्यांची संख्या कित्येक पटीने जास्त असेल. 2019 पासून या आकड्यात 400% अधिक वाढ झाली. जानेवारी 2022 मध्ये एक गुजराती फॅमिली कॅनडा अमेरिका बॉर्डर पासून 10 मीटरवर थंडीत कुडकुडत मृत आढळली. अजून एक गुजराती कुटुंब सेंट लॉरेन्स नदीमध्ये बुडून त्यातले 4 जण मेले. सेंट रेजिस नदीत अजून 6 जण मृत मिळाले. 9 गुजराती अहमदाबादवरून निघून गैरमार्गाने अमेरिकेत घुसत असताना त्यांना अडवलं होतं. त्यांचा आज ठावठिकाणा सुद्धा लागत नाही. मेक्सिकोमधून अमेरिकेत होणारी जी मानवी तस्करी किंवा ह्युमन ट्रॅफिकिंग आहे हे तिथल्या ड्रग्ज कार्टेलच्या हातात आहे, त्यांच्या नियंत्रणात आहे. त्यासाठी ड्रग्ज सप्लाय करण्याचे जे मार्ग किंवा रूट्स आहेत ते अवलंबले जातात. बरेच पैसे घेतले जातात आणि ज्या धोकादायक प्रकारे किंवा परिस्थितीमध्ये ट्रॅफिकिंग होतं त्यात सुस्थितीत पोहोचण्याची शक्यता देखील कमी असते. असं असताना देखील इतकी स्थलांतरितांमध्ये वाढ का? राज्यकर्त्यांनी कितीही हुशारक्या मारल्या तरी एखाद्या देशाच्या किंवा राज्याच्या प्रगतीसाठी स्थलांतर हा निकष सहज वापरता येऊ शकतो. त्या प्रदेशातून किती लोक स्थलांतरित होत आहेत, त्या प्रदेशात बाहेरून होणारं स्थलांतर किती, त्या प्रदेशातून होणारं स्थलांतर कुठे होत आहे आणि कुठून त्या प्रदेशात स्थलांतर होत आहे, या प्रश्नांच्या उत्तरात आर्थिक संपन्नता, स्थैर्य, प्रगती वगैरेचा अंदाज येऊ शकतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर बघितल्यास अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांकडे स्थलांतर होताना प्रचंड मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतं. सिरिया, जॉर्डन, भारत, रशिया, मेक्सिको वगैरे देशातून बाहेर स्थलांतर होतं. नोकरी, धंदे, प्रवास सोडलं तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशातून फार कमी लोक बाहेर स्थलांतरित होतात. जपान, भूतान वगैरे सारख्या देशातून स्थलांतर होण्याचं प्रमाण अतिशय नगण्य. आणि हाच निकष देशांतर्गत सुद्धा लावता येऊ शकतो आणि मग त्यातून समजेल की कोणते राज्य प्रगत आहे, कुठून लोक बाहेर जात आहेत, कुठे प्रगती होतीये, कुठे स्थैर्य आहे, याचा अंदाज बांधता येऊ शकतो. विचार करा यावर.